नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण हे आता लव्ह ट्रँगलच्या दिशेने नेण्याचा सगळा अट्टाहास केला जातो. प्रत्यक्षात एक डॉक्टर गुणवंत डॉक्टर म्हणून आपली सेवा बजावत असताना डॉक्टर संपदाने अनेकदा जो राजकीय दबाव आहे, पोलिसांचा दबाव आहे, जे हॅरॅसमेंट केली जाते वरिष्ठांकडून, त्या संबंधी अनेक तक्रारी केल्या होत्या. माहिती अधिकाराचा देखील तिला उपयोग करावा लागलेला होता, परंतु तो काही उपयोग झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर्स म्हणजे मॅग्मो या संघटनेने अशी मागणी केलेली की SIT मार्फत चौकशी केली जावी. आणि मग हे जे वैद्यक तिने केलेल्या त्या तक्रारी, 4 पानांची ती नोट आणि अनेक डायरी असेल, अनेक पुरावे डिपार्टमेंट वाईज त्यांच्याकडे असताना तुम्ही फक्त त्या हातावर ज्या काही 4 ओळी आहेत त्या दृष्टीने जे नेलं जात आहे तपासाची दिशा, महिला आयोग देखील त्याच्यावर बोलायला लागलेला आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर मनोज खोमणे यांच्याशी, जे मॅग्मो संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आणि आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात ज्या भावना निर्माण होतील त्या भावना कमेंट बॉक्समध्ये लिहाव्यात. त्याच्यानंतर हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि ही चर्चा इतरांना ऐकवण्यासाठी ती अवश्य शेअर केली जावी. जेणेकरून उद्देश असा आहे की शासकीय सेवेमध्ये असणारे अधिकारी ज्या वेळेला संघटितपणे रस्त्यावर उतरतात त्यामध्ये अतिशय मोठा समाज शुद्धीकरणाचा हेतू असतो, हे लक्षात घ्या. तर आता आपण ती मुलाखत ऐकूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. डॉक्टर नमस्ते. संपदा मुंडे हत्या प्रकरण सध्या गाजत आहे. आत्महत्या प्रकरण ते आहे. आता डॉक्टर संपदा मुंडे या शासकीय सेवेमध्ये होत्या. फलटणला उपजिल्हा रुग्णालय जे आहे तेथे त्या काम करत होत्या. MBBS केलेलं होतं, त्यांना MD करायचं होतं. आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनोज खोमणे सर. डॉक्टर खोमणे हे पुणे जिल्ह्याचे मॅग्मोचे अध्यक्ष आहेत. आता मॅग्मो म्हणजे महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर असं हे नाव आहे. डॉक्टर खोमणे सर, की आता तुम्ही या एकूण मॅग्मो जी संघटना आहे आपली आणि आपण पुण्याचे अध्यक्ष आहात, तर आपण कशा नजरेने या प्रकरणाकडे पाहताय मॅग्मो संघटना म्हणून? आता जर आपण थोडा विचार केला, ऍक्च्युली मी पुण्याचा अध्यक्ष म्हणून तर आहेच आहे, परंतु राज्याच्या कमिटीवरती मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत असल्यामुळे फलटणचं जे प्रकरण आमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आम्ही तिथं जाऊन आमची टीम स्वतः जाऊन व्हिजिट करून आली आणि सर्व माहिती वस्तुस्थिती तिथल्या आरोग्य कर्मचारी असतील किंवा सहकारी डॉक्टरांकडून घेतली. तर आमचं त्यावेळी संघटनेचं ठाम मत झालेलं आहे की सदर आमची जी महिला वैद्यकीय अधिकारी होत्या त्यांचं काम अत्यंत चांगलं होतं. 2 वर्षापासून त्या तिथं काम करत होत्या. त्यांचं कुठल्याही रुग्णाबाबत तक्रार नव्हत्या, रुग्णसेवेबाबत किंवा सहकाऱ्यांबद्दल वागणुकीबद्दल तक्रारी नव्हत्या. एवढं चांगलं प्रामाणिक काम करणार असणारे वैद्यकीय अधिकारी टोकाची भूमिका घेतो. याचं कारण त्यांनी तसं 6 महिन्यापूर्वी पोलिसांबद्दल तक्रार केलेली होती. त्या तक्रारीची आम्ही माहिती घेतल्यानंतर त्यांनी जूनमध्ये साधारणतः अशी तक्रार केली होती की तिथल्या फलटणच्या DYSP की बाबा पोलीस मला आरोपींची फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी प्रेशर आणतात, पोस्टमॉर्टम रिपोर्ट चेंज करण्यासाठी प्रेशर आणतात किंवा अशा बऱ्याच MSc सर्टिफिकेटसाठी प्रेशर आणतात. ह्यातून त्यांचे पोलिसांबरोबर थोडे खटके उडाले होते. आणि मग शेवटी त्यांचं साहजिक आहे, त्यांना वाटलं की बाबा तो माझा अधिकार आहे, त्यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप नको. मग यासाठी त्यांनी DYSP कडे तक्रार केली, वारंवार त्याचा पाठपुरावा पण केला की या तक्रारीवरती काय झालं. पण दुर्दैवाने काय झालं की तिथं दखल घेतली गेली नाही. आणि त्यानंतर त्यांनी माहिती अधिकारात माहिती सुद्धा विचारली की माझ्या तक्रारी अर्जाचं काय झालं. त्यालाही उत्तर दिलं नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा परिपाक झाला. वरून ज्यावेळेस हे PSI बदने किंवा ह्या लोकांच्या तक्रारी होत्या, वरून ह्या लोकांनी 31 जुलैला म्हणजे जून नंतर 1 महिन्यानंतर त्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली, म्हणजे साताराचे सिव्हिल सर्जन असतील त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडून त्यांची चौकशी लागली. सॉरी, चौकशी लागली. मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक असा झाला की त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटलं की आपण एवढं प्रामाणिक काम करतोय, आपलं काही तक्रारीची दखल घेतली जात नाही.
उलट आपलीच चौकशी लागते. ह्याचा कुठेतरी त्या मनावरती परिणाम झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कुणी त्यांना साथ द्यायला, नवीन वैद्यकीय अधिकारी असतात, तर सिनियर डॉक्टर नाही, त्याच्यामुळं त्यांना ते ह्याचं जे हे झालं. हा बोला सर. हा, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून त्यांच्यावरती मनावरती परिणाम झाला आणि इतर जरी गोष्टी माध्यमातून असल्या तर त्या गोष्टी त्याचं काही हे नाहीये. परंतु आमचा जो मुद्दा होता संघटना म्हणून, की बाबा त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस 3-4 महिन्यापूर्वी तक्रार केल्या, ते साधी दखल घेतली गेली नाही किंवा त्यांना प्रेशराईज केलं गेलं आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ही गोष्ट झाली. हे आमचं ठाम मत झाल्यामुळं आम्ही सर्वांनी असं डिसिजन घेतलं की आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या, आणि सर्वात गोष्ट वाईट अशी होती की ज्या फलटणच्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तक्रार केली, तिथलेच जर पोलीस चौकशी करत असतील तर नक्कीच न्याय मिळणार नाही. अगदी म्हणून आमची बरोबर. मागणी होती की ही एसआयटी मार्फत किंवा स्पेशल वेगळ्या ह्याच्या मार्फत त्यांची चौकशी व्हावी, जेणेकरून त्यातलं सत्य बाहेर येईल आणि पीडित आमचे जे वैद्यकीय अधिकारी त्यांना न्याय मिळेल. ही आमची पहिली मागणी शासना झाली. त्यानंतर आम्ही शासनाला त्याच्यामुळं आम्ही एसआयटी स्थापनेची एक मागणी शासनाकडे केलेली आहे. दुसरा आमचा मुद्दा होता की ह्या अनुषंगाने जे पोस्टमॉर्टम आणि एमएलसी सर्टिफिकेटसाठी जे ही झाली घटना फलटण मधली की ज्यांनी टोकाची भूमिका घेतली गेली, परंतु अशा अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, की अशा ह्या गोष्टी घडत राहतात. नवीन वैद्यकीय अधिकारी असतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसताना नाही, ते त्यांच्याकडे असा पुढचं दबाव आणला सांगण्याआधी जातो सर मला सर्टिफिकेटसाठी एक किंवा बरं का डॉक्टर सर, तुम्हाला एक प्रश्न हा विचारायचा आहे. आता हा तुम्ही जे काही आता वर्णन हा केलेलं की त्यांनी इतक्या तक्रारी केल्या होत्या, 6 महिन्यापासून त्या हा करत हा हा होत्या, त्यांच्यावर हम्म कसा हम्म दबाव हम्म येतोय, मानसिक दबाव त्या कशा होत्या. त्यांनी हा स्वतः हा काल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की त्यांनी डायरी लिहिलेली आहे, ती अजून हा आम्ही हा हा पाहतोय वगैरे, ते असं सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. हम्म दुसरीकडे हम्म जसं तुम्ही ज्या पोलिसांच्या विरोधात ही तक्रार नोंदवली गेलेली आहे, ते गोपाल बदने असतील, ते त्याच हा पोलीस हा स्टेशनचे लोक कसं काय न्याय देऊ शकणार, हे हो तुम्ही हो जसं हो म्हटलेलं आहे. तसं हो हो आता हो तिथले जे अधिष्ठाता आहेत, उपजिल्हा हा हा रुग्णालय डॉक्टर धुमाळ हा यांच्या, हम्म. अंशुमन धुमाळ काय नाव आहे त्यांचं, हा तर हा ते, अंशुमन धुमाळ. हा, तर त्यांच्याबद्दलही जरा रोष व्यक्त होतोय, कारण की ती जी काही 4 पानांची जी काही नोट आहे त्या डॉक्टर संपदा मुंडे हो यांनी हो हो लिहिलेली, तर त्याचा हो ते हो हो काही संदर्भ न घेताच ते बोलत आहेत. ते एवढंच सांगत आहे की आम्ही हा हा पोलिसांच्या तक्रारी आल्या होत्या, आम्ही चौकशी समिती बसवलेली होती आणि त्याच्यामध्ये अशी अशी हा हा गोष्ट झालेली. तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा दोन्हीकडून त्यांच्या मनावर दबाव होता हा, संपदाचा. मग तेच आमचा मुद्दा तोच होता की हा जर त्यांनी एवढ्या तक्रारी केल्यानंतर डीवायएसपीकडे त्यांची तक्रारच्या कुठेही दखल घेतली गेली नाही. उलट हा 1 महिन्यानंतर ह्यांची तक्रार केल्यानंतर मात्र तात्काळ लगेच ऑगस्टमध्ये 10 दिवसातच त्याची चौकशी बसवली गेली. बरोबर. म्हणजे हे अतिशय दुर्दैवी होतं. आणि दुसरा मुद्दा जसं आपण आता सांगितलं की तिथले अधीक्षक म्हणतात की आम्हाला माहित नाही, तर असं होऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये ज्या काही घटना घडतात त्या सर्वांना माहीत असतात. त्यामुळं कुठेतरी ह्यात न्याय मिळायला अडचण येईल असं आमच्या सर्वांचं मत झालंय, की हे प्रकरण बाबा कुठं वाढू नये असं दक्षता घेतली जाते का काय. आता हे बघा, आता याच्यामध्ये काल महिला आयोगाच्या त्या रुपाली चाकणकर आल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक होते, ते प्रसार माध्यमांना माहिती देत होते. अजून पूर्ण तपास झालेला नाही. मग महिला आयोगाच्या वतीने असं सांगण्यात येते की हे काहीतरी प्रेमाचा त्रिकोण, लव ट्रँगल होतं. म्हणजे अशा, मग ते गोपाल बदनेचे त्यांचे आलेले मेसेज, मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत बनकर यांच्याशी झालेला वाद, मग त्या बाहेर पडल्या, मग त्यांच्या वडिलांनी त्यांना समजून सांगितलं, मग त्या आल्या, मग त्या पुन्हा हॉटेल मधुदीपला ह्या 1 वाजता निघून गेल्या. हे जे सांगितलं जात आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? म्हणजे तुम्ही जे सांगताय, तुमच्या बोलण्यातून हे स्पष्टता येते की पोलीस यंत्रणा आणि राजकीय दबाव आणि आरोग्य यंत्रणातल्या काही त्रुटी याच्यामुळे त्या खचलेल्या होत्या आणि 2 वर्षापासून त्या प्रामाणिकपणे काम करत होत्या. तर हे कसं तुम्ही हो, याचं वर्णन कराल? आमचं तेच म्हणणं होतं. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच म्हणतोय की जसं हे वैयक्तिक अँगलचा आपल्या कोणाला माहित नसतं काय विषय आहे तो, परंतु जो अँगल सगळ्या समोर आहे, त्यांनी तक्रार केलेले 4 पान्याचं पत्र आहे, त्यांनी जे मांडले की मला मानसिक छळ होता, ह्याच्या अनुषंगाने तपास व्हावा. बाकीचा अँगल असू शकतात कुठल्या पण घटनेला, एकापेक्षा जास्त अँगल असू शकतात, पण एकच अँगल ठेवून तपास नाही न होता ह्या अँगलचा सुद्धा विचार व्हावा. की जर मला सांगा जून मध्ये त्यांनी तक्रार केली होती, तिला साधं एक उत्तर पण मिळालं नाही, ह्या अँगलनी तपास का होत नाही? कुठल्याही बरोबर. गॅजेटेड ऑफिसर जे आज त्या पोस्टवरती काम करत होत्या,
मग अशा वेळेस त्यांच्या पत्राला साधी दखल घेतली जात नाही, त्यांना फोन केला त्याला उत्तर मिळत नाही. मग ह्याचा पण प्रेशर असतंय ना, किंवा त्यांची चौकशी लागते. म्हणून आमचा मुद्दा होता की ह्या अँगलनी पण चौकशी व्हावी. म्हणून आम्ही शासनाला दिले की त्रयस्थकडून मागणी करण्याचा आमचा हेतूच तो होता, की सगळ्या अँगलनी. आता वैयक्तिक प्रकरणात आम्हाला जास्त माहिती नाही, आपण त्याबद्दल बोलू पण शकत नाही, कारण आम्ही बाहेर बाहेर आहे. परंतु तिथली जी माहिती आम्ही काढली, जे जे सांगितलं की असं कुठंही आम्हाला काही जाणवलं नाही किंवा असं कुणा, त्याच्यामुळं त्या अँगलनी चौकशी व्हावी आमची मागणीच ती आहे. की त्याच अँगलनी चौकशी व्हावी. नाही, बरोबर आहे. जे कागदोपत्री जे पुरावे समोर आहेत, बरं का, चौकशी हा समितीला हा. त्यांनी 4 हम्म. पानाचं ते नोंद, ती नोट लिहिलेली आहे. त्याच्यानंतर माहिती हो हो अधिकाराचा हो तो हो त्यांनी अर्ज केलेला आहे. आणि ज्या तातडीने हो हो ऑगस्टमध्ये हो हो झालेल्या हो पोलिसांच्या तक्रारीवरून लगेच चौकशी समिती बसवणं, हे जे काही गोंधळ झालेला हो आहे, हो हो आता हो. तो अत्यंत महत्वाचा आहे. हा आणि हा. तुमचं खास अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून, की अशा प्रकारे त्या नोटमध्ये जर म्हटलेलं आहे की खासदार आणि 2 पीए माझ्याकडे आले, माझ्याकडे ते बोलणं झालेलं आहे, तो ऊस मुकादम वाहतूक होता, मग ते फिट अनफिट कसं आहे, आमचं बोलणं झालेलं आहे. आणि त्यांना बोल लावण्यात आले की तुम्ही बीडचेच आहात वगैरे, असं ते सगळं झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला काय विचारतो, कारण की तुम्ही एक जबाबदार मॅग्मो संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आहात तुम्ही. त्यामुळे मी तुम्हाला हे विचारतोय की हे कागदावर आलेलं आहे. म्हणजे हे असं नाही की असा वेग कुठून हम्म. राजकीय आरोप केला जातोय, किंवा राजकीय, हा हा. आपल्याला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, आपण ती चर्चा करत नाहीये. परंतु जर नाही. हा. त्या अनुषंगाने हम्म. तपास व्हावा, म्हणजे तुमची ती मागणी आहे का की हे 2 पीए आणि ते खासदार यांचं जे बोलणं झालं त्याचाही विचार केला जावा? नाही, आमची सर्वात पहिल्यांदा मागणी अशी आहे की तिने जी तक्रार सुरुवातीला पोलीस बद्दल केली होती, ते चौकशी झाल्यानंतर या गोष्टी उघड होतील. हा. की बाबा कशासाठी नक्की पोलिसांचा वाद कशामुळे झाला, की बाबा कुठलं सर्टिफिकेट बदलायचं होतं, कशासाठी बदला. मग तिथून नंतर ह्या गोष्टी येत राहतील, कारण तो भाग वेगळा आहे तपासाचा. बरोबर. आमचा जो मुद्दा होता की त्या पत्राच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर सर्व मुद्दे क्लिअर होत जातील, जनतेलाही क्लिअर होऊन ह्या विषयी क्लिअर होऊन जाईल की बाबा नक्की काय झालं होतं नक्की. नाही, आता हा जो मुद्दा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण, जे राजकीय वातावरण, ते जरा जरा जास्त पेटत चाललेलं आहे. आणि तुम्ही गॅझेटेड मेडिकल ऑफिसर असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता तुमचे डॉक्टर कदम आहेत बीडचे, अनेकांनी असं हो वक्तव्य केलेलं आहे की सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना असा त्रास होत असतो, की तुमचं हो शवविच्छेदन असेल, फिट अनफिट प्रमाणपत्र असेल, या हो सगळ्या हो. गोष्टींबद्दल. तर इथं तो झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे सारख्या एका गुणवंत सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचा बळी गेलेला आहे. हो हो. तर आता तुम्ही तेच आम्ही तेच सांगत होतो की बोला बोला बोला. की नवीन वैद्यकीय अधिकारी जे जॉईन होतात आपल्याकडं शासनाकडून, त्यांना आता या बऱ्याचशा गोष्टी कसं, आम्ही सिनियर आहे, आम्हाला बऱ्यापैकी सिस्टीम किंवा व्यवस्थेचे माहिती असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने हँडल करतो. नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यामध्ये हँडल करायचे हे एवढं त्यांना मॅच्युरिटी किंवा हे आलेलं नसते. मग अशा प्रेशर खाली किंवा अशा तणावाखाली मग ते गडबडून जातात, किंवा त्यांना कुणाचा सपोर्ट नाही मिळाला, कुणाचं मार्गदर्शन व्यवस्थित नाही मिळालं, किंवा आता मग अशा आपल्या ह्याच केसमध्ये वरिष्ठांचं सहकार्य नाही मिळालं, तर मग हे असे टोकाचे डिसिजन घेतले जाऊ शकतात. आणि ती भीती आता सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये पसरलेली आहे. अगदी बरोबर. मग आता ही एवढी ज्वलंत आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन, आणि हे मुंडे प्रकरण लक्षात घेऊन, आता तुम्ही आंदोलन जे करताय, तर तुमची मागणी आहे हम्म. प्रमुख की एसआयटी मार्फतच चौकशी केली जावी, हो हो आणि हो महिला आयपीएस अधिकारी त्याच्यामध्ये असावेत, अशी तुम्ही मागणी केलेली हो आहे. हो आणि हो हो हो. त्याच्यानंतर आता तुम्ही या क्षणाला असं काय सांगाल की आंदोलनाचं काय स्वरूप असणार आहे राज्यभर तुम्ही? आता आंदोलनाचा आम्ही शासनाला जे पत्र दिलेलं आहे आमच्या विभागाला, ते की आम्ही आता सोमवारपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून सध्या काम करतोय. सर्व राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, त्या संदर्भात आम्ही त्या त्या जिल्ह्यातील प्रमुखांनी त्या त्या कलेक्टर, सीओ आणि एसपी यांना पत्र निवेदन दिलेलं आहे. आणि 1 तारखेपासून जर हे आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर 1 तारखेपासून आम्ही जे रिपोर्टिंग सगळं किंवा ऑनलाईन बैठका सगळ्या व्हीसी सगळ्या बंद करणार आहोत, म्हणजे ते बहिष्कार टाकणार आहोत. आणि 7 तारखेपर्यंत जर हा डिसिजन आमच्या मागण्याप्रमाणे मागण्या मान्य नाही झाल्या,
तिथून पुढे आम्ही राज्यभर सर्व राज्याच्या म्हणजे राज्याचे अध्यक्ष आहेत आमचे नागपूरचे डॉक्टर कन्नमवार, आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही 7 तारखेनंतर सर्व राज्यामध्ये ओपीडी आयपीडी सेवा बंद करणार आहोत. फक्त इमर्जन्सी सेवा चालू ठेवणार आहोत. आणि 14 पर्यंत पुन्हा वाट बघून 14 नंतर इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद करण्याचा विचार आमच्या संघटनेचा आहे. नाही, अगदी बरोबर. मी तुमचं सुरुवातीलाच अभिनंदन, आभार जे मानलेले आहेत की ते यासाठी की असं जे तुम्ही आत्ता जे सांगितलं की नवीन जे जॉईनिंग होतात आणि एक काहीतरी हो, वैयक्तिक हो, आयुष्यामध्ये, आता डॉक्टर संपदा मुंडे यांचंच उदाहरण घ्या. त्यांच्या कुटुंबाची अतिशय हो, हो, हलाखीची परिस्थिती, 3 एकर शेती, हो, हो, मोलमजुरी करून तिला शिकवलेलं, तिला नातेवाईकांकडे ठेवलं होतं शिकण्यासाठी. त्याच्यानंतर तिने इतके गुण मिळवले, ती मेरिटमध्ये आली नीट परीक्षेमध्ये, म्हणजे चांगल्या हो, टॉपर पैकी ती हो, होती. मग त्याच्यामुळे आपली जी हो, सेवा आहे आपल्या हातून आपण ज्याच्यामध्ये करिअर करतोय ते करत असताना हे जे काही राजकीय दबाव आणि एकूण जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा तिच्यावर ताण आला, आणि मग तुम्ही संघटना हो, हो. तिला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरत आहात आणि शासनाकडे आपण मागणी करत आहात. इतकंच नाही, तुमच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार केलेला आहे. तुम्ही असं सांगताय की ते लव्ह ट्रायंगल वगैरे काय असेल त्याच्याशी काही कर्तव्य उरत नाही, तो वैयक्तिक भाग झाला असा आरोप झाला. ते कॅरेक्टर असोसिनेशन जे चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त हे जे हा, तुम्हाला कागदोपत्री दिसलेलं आहे, आता तिने किती शवविच्छेदन केलेले आहेत वगैरे काय त्याचा डेटा वगैरे तुम्ही जी माहिती काढली का तिथून, कसं 2 वर्षामध्ये कसं? आम्ही माहिती काढली तर त्यातून 36 त्यांनी आम्हाला सांगितलं तिथल्या एमएसनी, हे सांगीवच माहिती, कारण ऑफिशियली काय आपण पत्रावर नाही झाला, परंतु 36 पोस्टमार्टम त्यांनी केले 2 वर्ष करत असताना. आणि एमएलसी तर सर्टिफिकेट हे भरपूर केलेले आहेत. आमचा मुद्दा काय राहतो की ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की रात्री अपरात्री आरोपी घेऊन येणे, किंवा नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना फिटनेस सर्टिफिकेट. आता विषय असा येतो की फिटनेस देणं हा टोटली वैद्यकीय अधिकाऱ्याचा अधिकार असतो, की तो आहे किंवा नाही. त्या ठिकाणी त्यांच्या काही अडचणी असतील पोलीसच्या, मला माहित नाहीत, समजा काय असू शकतात. परंतु ते किती जरी अडचणी असल्या तरी शेवटी कोर्ट मॅटर आहे. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याला स्वतःचा डिसिजन घ्यावा लागतो की फिटनेस द्यायचं किंवा नाही. कारण त्याचा जर बीपी वाढला असेल, त्याला की इतर त्रास असेल, तर त्याला ऍडमिट करूनच घ्यावं लागतं. अशा वेळेस मग हे वादाचे मुद्दे तयार होतात. आणि मग हे असे म्हणून आम्ही शासनाला ती पण एक मागणी आम्ही केलेली की आता त्याचे एक कायदा करा आणि स्टँडर्ड गाईडलाईन्स खाली आल्या पाहिजेत, की बाबा ह्यासाठी कुणी दबाव आणू नये. आणला तर त्याला दंडात्मक कारवाई करावी, किंवा त्यासाठी कुठल्या कुठल्या मार्गदर्शक सूचना गृह विभाग असेल आणि आमचा आरोग्य विभाग असेल यांनी एकत्रितपणे ह्या मार्गदर्शक सूचना खाली इश्यू केल्या पाहिजेत. ही मागणी आम्ही सर्व कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेले आहेत, की ही आता बघा, मागणी आहे. आणि राजकारणी, नाही मी थोडस दुसरी आमची अशी डिस्टर्ब मागणी करतो होती. तुम्हाला. राजकारणी आणि पोलीस अधिकारी, म्हणजे भ्रष्ट पोलीस अधिकारी यांचं अगदी जीवाभावाचं नातं असतं. मग आता ते 4 पानांची जी नोट आहे त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची नावं लिहिलेले त्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांची. हा, आणि हा, ते अनिल महाडिके, जायपत्रे, अजून 2-4 नावं त्याच्यामध्ये हो, केलेले हो, आहेत. हो, हे खासदार आहेत, हो. 2 PA असा देखील उल्लेख आहे. म्हणजे एकूण आता असं आहे, हे प्रकरण जे आहे हे मिटवण्याच्या दृष्टीने पुन्हा ते ज्या दिशेने तपास आणि सगळं माहिती उघड केली जातीये, आणि एकीकडे स्वतःच म्हणायचं की ते तपासाचा एक भाग आहे, तपासाचा एक भाग आहे, आणि दुसरीकडे सगळं चॅटिंग असं असं झालेलं आहे, तसं तसं झालेलं आहे, या भेटीगाठी झालेल्या आहेत, अमुक संबंध होते, तमुक संबंध होते, दोघांबरोबर संबंध होते, इथपर्यंत ते कॅरेक्टर असोसिएशन चालू आहे. त्या मानाने तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करताय, कारण महाराष्ट्रातलं वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं आहे, आणि हा प्रश्न जो आहे राजकीय हस्तक्षेप आणि सगळं एकूण जे होतं, ही काही म्हणजे हे सर्रास चालू आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये. ते थांबेल त्या दृष्टीने तुम्ही काय नेमकं पाऊल मॅग्मो म्हणून उचलणार आहात, आणि जो स्टँडर्डायझेशन तुम्ही जो सांगू इच्छिता कायदा, त्याचं नेमकं काय स्वरूप असणार आहे असा त्याचं स्वरूप समोर. म्हणजे असं की वैद्यकीय अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस एखादा आरोपी येतो की तो त्याचा अधिकार असावा, त्यामध्ये जर कोणी फोन केले किंवा कोणी प्रेशराईज केलं तर त्याची कुठेतरी नोंद घ्यायची व्यवस्था तयार करावी. दुसरा मुद्दा की त्याला टायमिंग असावं. बऱ्याच वेळा काय होतं की समजा पोलीस डिपार्टमेंटची पण अडचण असते की बाबा आरोपींना अटक केली असते, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जर आरोपीला त्रास होत असेल तर 24 तास आणलं तर हरकत नाही. परंतु नुसतं फिटनेस सर्टिफिकेटसाठी विदिन 24 अवर्स आपण कधीही घेऊ शकतो. त्यामुळे रात्री 12, 1, 2 असं येण्याची काय आवश्यकता आम्हाला तरी वाटत नाही. मग त्यावेळेस फिटनेस सर्टिफिकेट रात्री कुठं देणार, आणि नुसतं एक डॉक्टर चेक करून देऊ शकत नाही. म्हणून यासाठी स्टँडर्ड गाईडलाईन्स आम्ही जे मागत होतो की जर त्या आरोपीला त्रास नसेल
तर त्याला ओपीडी आवर मध्ये सुद्धा चेकिंग करून आपण फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकतो. त्याला हम्म. त्रास होत असेल तर तुम्ही इमर्जन्सी म्हणून आणा. परंतु हम्म. अलीकडे कसं होतं, सर्रास रात्रीचे आरोपी आणले जातात. त्याच्यामुळं सर्व इथले पेशंट जे असतात ओपीडीचे किंवा हम्म. डिलिव्हरी असतात ते सोडून, कारण नाईटच्या ड्युटी करत असताना ते करत सोडून ह्या आरोपींकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाहावं लागतं. आणि मग त्यामध्ये हे क्लॅशेस पोलीस डिपार्टमेंट आणि डॉक्टरांमध्ये सुरू होतात. त्यामुळे त्यासाठी कुठेतरी एक स्टँडर्ड एसओपी किंवा गाईडलाईन्स एकत्रित द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. हे अगदी बरोबर आहे. आणि आता आता याच्या पूर्वी असे काही तक्रारी झालेल्या आहेत का तुमच्या लोकांकडून, जसं आता कसं संपदाने होतं, तक्रारी केल्या होत्या? अशा ह्यापूर्वी पण आमच्या संघटना म्हणून आमच्याकडे तोंडी तक्रारी बऱ्याच या बाबतीत आल्या होत्या. पण त्या केसमध्ये कसं होतं की आम्ही वरिष्ठांशी काय संपर्क करून तो विषय तिथं मिटला होता. त्याच्यामुळे ह्या टोकापर्यंत हा विषय गेलेला नाही. परंतु आमच्या संघटनेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांकडे ह्या बाबतीत तक्रारी अशा येत होत्या की इथं असा प्रेशर येतं, तिथं प्रेशर येतं. परंतु आता ह्या दुर्दैवाने संपदा मॅडम किंवा डॉक्टर असतील त्यांना कुठं वरिष्ठ आमच्यासारखे कोणी चांगलं मार्गदर्शन मिळालं नाही. त्याच्यामुळे कदाचित हे दुर्घटना घडली असं आम्ही म्हणेल. की आमचंही अपयश आहे संघटना म्हणून खरं, की आमच्यापर्यंत ते पोहोचायला हव्या होत्या. कारण कसं होतं, बऱ्याच जर आमच्याकडे असं आल्या तक्रारी की आम्ही लगेच तिथं निरसन करायचा प्रयत्न करतो, वरिष्ठांशी बोलतो आणि हे विषय तिथं मिटतात. परंतु ह्या केसमध्ये दुर्दैवाने असं घडलं नाही. हे अगदी बरोबर आहे. आणि तुमच्या लढ्याला निश्चित यश यावं अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. सरकारी सेवा आणि आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यावर आणि मेडिकल ऑफिसरवर कोणत्याही प्रकारचा राजकीय, पोलिसी किंवा इतर अव्यवस्थेचा दबाव असू नये, अशी अपेक्षा, म्हणजे अशी मागणी तुम्ही ज्या पद्धतीने केलेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने तुम्ही जो कायदा, म्हणजे एक एसओपी तयार करा म्हणताय, हे सगळी अतिशय चांगली गोष्ट आहे. आता बघा की एकूण जे प्रकरण आहे, म्हणजे जे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांच्या झालेल्या तक्रारी, त्यांनी स्वतः केलेले विनंती अर्जव अर्जव याची दखल न घेता संपदाने हातावर ज्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत त्या दिशेनेच फक्त तपास सुरू आहे, असं सध्या या क्षणाला दिसतंय. हे मोठं दुर्दैव आहे. तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर खोमने सर. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद.